अचानक पैसा मिळाला तर ती देवाची कृपा आहे, हा विचार फक्त आर्थिक लाभाबद्दल नाही, तर जीवनात येणाऱ्या अनपेक्षित आशीर्वादांबद्दल आहे. आपण अनेकदा खूप मेहनत करतो, योजना आखतो आणि काहीतरी मिळवण्यासाठी झगडतो. पण काही वेळा असेही होते की कोणतीही अपेक्षा नसताना अचानक काहीतरी चांगले घडते. एखादी संधी मिळते, एखादा व्यवहार यशस्वी होतो किंवा कुठून तरी पैसा मिळतो. अशा क्षणी आपण फक्त नशीब म्हणतो, पण खरं पाहिलं तर ती एक अदृश्य शक्तीची कृपा असते. जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते. आपण प्रयत्न करू शकतो, पण परिणाम नेहमी आपल्या हातात नसतो. त्यामुळे जेव्हा अचानक पैसा मिळतो, तेव्हा तो केवळ योगायोग नसतो, तर आपल्या प्रामाणिक प्रयत्नांची आणि देवाच्या कृपेची मिळून आलेली फळं असतात. देव आपल्याला योग्य वेळी योग्य स्वरूपात मदत करतो. कधी ती मदत थेट दिसते, तर कधी ती अप्रत्यक्ष असते. अचानक मिळालेला पैसा हा केवळ संपत्ती नसतो, तर तो एक संदेश असतो की तू योग्य मार्गावर आहेस. तो आपल्याला विश्वास देतो की आपले प्रयत्न वाया जात नाहीत. आपण ज्या मार्गावर चाललो आहोत, त्या मार्गावर देव आपल्या सोबत आहे. त्यामुळे अशावेळी गर्व न करता कृतज्ञता ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. काही लोक अचानक मिळालेल्या पैशाकडे केवळ नशीब म्हणून पाहतात आणि त्याचा योग्य उपयोग करत नाहीत. पण खरा अर्थ असा आहे की हा पैसा आपल्याला दिलेली एक जबाबदारी आहे. त्याचा उपयोग केवळ स्वतःसाठी नाही, तर इतरांच्या भल्यासाठीही केला पाहिजे. कारण देवाची कृपा तेव्हाच टिकते जेव्हा आपण ती इतरांपर्यंत पोहोचवतो. आपण अनेकदा कठीण प्रसंगातून जात असतो. आर्थिक अडचणी, तणाव आणि अनिश्चितता. अशावेळी अचानक मिळालेला पैसा म्हणजे जणू अंधारातला एक प्रकाश असतो. तो आपल्याला सांगतो की आशा सोडू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. हीच देवाची खरी ओळख आहे. तो योग्य वेळी आपल्याला मदत करतो, जरी आपण ती अपेक्षा करत नसतो. म्हणूनच जेव्हा तुमच्या आयुष्यात अचानक पैसा येतो, तेव्हा त्याकडे फक्त लाभ म्हणून पाहू नका. त्यामागे असलेल्या कृपेचा विचार करा. त्या क्षणाला मान द्या, देवाचे आभार माना आणि त्या पैशाचा उपयोग योग्य गोष्टींसाठी करा. कारण खरी श्रीमंती ही केवळ पैशात नसते, तर त्या पैशामागील भावनेत असते. शेवटी हे लक्षात ठेवा, अचानक मिळालेला पैसा हा केवळ एक घटना नाही, तर तो एक संकेत आहे. देव आपल्यावर लक्ष ठेवून आहे, आपल्याला योग्य वेळी मदत करत आहे आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आपल्याला संधी देत आहे. त्यामुळे नेहमी नम्र रहा, कृतज्ञ रहा आणि विश्वास ठेवा. कारण देवाची कृपा कधीही, कुठेही, कोणत्याही रूपात तुमच्यावर होऊ शकते.